नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात? तर विचार करत असं एवढ्या रात्रीचा ब्लॉग कसा काय चालू केलाय, एवढ्या रात्रीचा ब्लॉग कसा काय शूट करतोय. तर कारण असं आहे की आत्ता सुटलोय मी ड्युटीवरून. ड्युटी टायमिंग 5 ते 2 आहे, पण आता झालंय टायमिंग 2:40. 2:40चा टायमिंग झालाय. आत्ता सुटलोय ड्युटीवरून आणि चाललोय. आणि गाडीची अवस्था तर एवढी बेकार आहे की आदळली की नुसती खडखड 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 वाजते नुसतं. सध्या तर मी चाललोय अशा एरियातून, कल्याण नगर. आणि जॉबला पण ह्या साईडला आहे. त्याच एरियातून जावं लागतं. पण हा तो एरिया आहे जिथं लास्ट इयर पोर्श कारमुळे जो ऍक्सिडेंट झालतात तो वाला एरिया. इथं शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि इथं पोर्शचं शोरूम आहे. आता पोर्शचं गोष्ट करत होतो, पोर्शचं सांगत होतो. पोर्शचं ऍक्सिडेंट झाला तर इथं पोर्शचं शोरूम आहे. काय योगायोग आहे ना. योगायोग तर नाही, मी रोज बघतोय जाताना, पण आता तुम्हाला सांगतो त्यामुळे मला ते आता जाणवलं की पोर्शचं शोरूम आहे तिथे. असं समोर पोलिसांच्या गाड्या राहून मारतात. ते इलेक्शनचा टायमिंग आहे त्यामुळं, आचारसंहितेमुळे पोलिसांच्या गाड्या राहून मारतात. ते कल्याण नगरच्या मेन चौकात आहे. इथनं फुल गाड्या टॅक्सी चाललेल्या असतात. एअरपोर्ट जवळ आहे ना इकडनं, त्यामुळे टॅक्सीवाले जातात इकडनं पटपट 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 नाही जात. एक तर ते स्लो जातात रात्रीच्या टायमिंगला, पण जास्त टॅक्सी जातात म्हणून पटपट बोलत होतं. किती कार लाईनीत आल्यात. मला इकडं राईटला टर्न मारायचा आहे. वन हँडमुळे ते टर्न जमा नाही मला, कारण एवढा कार आला. तर एक पण कार नसती तर टर्न जमला असता मला, पण कार आहेत. आणि इथं समोरच्या रेस्टॉरंटची लाइटिंग बघा यार. रात्रीच्या टायमिंगला अशी लाइटिंग म्हणजे एकदम मस्त फील, रॉयल फील होतं असं रात्रीच्या टायमिंगला लाइटिंग दिसते. कचरा बघा किती. शास्त्रीनगरचं इथे सह्याद्री महाराष्ट्राचा कचरा असतो या. इथे हे सगळे असे फूडचे स्टॉल येते, याचा कचरा पडलेला असते. आता लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच, पुणे टू साताराचा ब्लॉग. शपथ काय सांगू तुम्हाला, माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि त्याच्यामध्ये मला 106 व्ह्यूज मिळाल्यात. तर मोटिवेट करते यार तुमचं हे सगळं, की एवढे व्ह्यूज. त्यामुळे तुम्ही आता दुसरा ब्लॉग करतोय. हा जो आता ब्लॉग येतोय आणि जो साताराचा ब्लॉग आलाय, साताराचा ब्लॉग नंतर एक ब्लॉग शूट केलेला आहे मी, ज्याच्यामध्ये अम्युजमेंट पार्क टाईप नाही का, ते असं गावच्या जत्रेत लागतं तसं लागलेलं होतं. तर तिथं गेलेलो होतो मी. तिथला पण ब्लॉग आहे ज्याच्यात माझं म्हणजे तो असा मोठा ब्लॉग नाहीये किंवा काय असं व्हिडिओ हे नाहीये. तो माझा असा फेस ब्लॉग आहे. तशा टाईप मध्ये तो ब्लॉग काढलेला आहे मी. तो पण अपलोड करेल, पण तो याच्यानंतर अपलोड करेल. पहिला हा वाला अपलोड होणार आहे, नंतर तो वाला. कारण मला आता बघायचे याच्यावरती किती व्ह्यूज होतात. याच्यावरती पण माझं टार्गेट आहे 50+ आहे, पण मला त्याच्यावरती 100+ व्ह्यूज भेटलात. आणि हे बघा इथं डॉगेश भाईचे भांडणं चालले. फुल डॉगेश भाई आहे तिथं, फुल. हे बघा हे सगळे डॉगेश भाई आहे, ते सगळे गँगवॉर चालू आहे इथं डॉगेश भाईचा. भीती वाटते रे आपल्यावरतीच नाही त्यांचा गँगवॉर. हे स्पीड ब्रेकर आहेत नाही छोटे वाले, एवढे त्रास देतात नाही छोटे स्पीड ब्रेकर. असं आहे त्याचं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे, गणपती बाप्पा मोरे. जायचं होतं इथनं, पण एवढ्या गाड्या आल्यात ना की थांबावं लागलंय. सिग्नल पण आहे आपला कंटिन्युअसली, पण रेड आहे तो कंटिन्युअसली. असं नाही की रेड झालाय, जो असं ब्लिंक नाही का डेंजर झोन वाला रेड असतो तसा वाला रेड आहे. पाहिजे आपला जायचा रोड आहे ना, सेंट्रल जेल येरवडा जेल पासून जातो आपण. येरवडा जेल पासून इकडनं लेफ्टला टर्न मारलं की येरवडा जेल. या रोडने जर लेफ्टला टर्न मारलं तर येरवडा जेल. गाडी एवढी आलायची नाही यार, गाडीचाच आवाज सगळ्या याच्यात येतो. या टायमिंगला जाताना अशी भीती काय वाटत नाही यार. पण असं म्हणजे रोडनी गाड्या बिड्या चालू असतात ते विषय वेगळा आहे, पण जाताना येताना ना रोडच्या साईडला छोटे मोठे मंदिरं लागतात, त्यामुळं असं भीती काय वाटत नाही. आता इथंच बघा ना, इथं आपल्या हनुमंतरायाचं मंदिर आहे, शनिदेवाचं मंदिर आहे, दोघांचं मंदिर सोबत आहे तिथे. इथं शनिवारची खूप गर्दी लागलेली असते. छोटासा बाजार लागलेला असतो बाहेर, दर्शनाला रांगाच्या रांगा लागलेल्या असतात. इथं आहे ना राईट साईडला रात्रीच्या टायमिंगला टपरी चालू असते, ज्याच्यावर की ते चहा नाश्ता सेल करतात लेट नाईट सुटणाऱ्यांना किंवा त्यांचा अर्ली मॉर्निंग जॉब असतो त्यांच्यासाठी तिथं नाश्ता लावलेला असतो. आणि हा रोड भाई या साईडला नाही, या रोडचं ओपन ग्राउंड आहे, कशासाठी ठेवलेलं आहे माहित नाही, पण ओपन ग्राउंड आहे. आणि या रोडनं एवढी थंडी लागते त्या ओपन ग्राउंड, कारण त्या ओपन ग्राउंड मध्ये एक तळ येते, तर त्या पाण्यामुळे असं एवढी एकदम थंडी लागते. आणि एरवड्यावरती तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का,
जेव्हा आपलं देश स्वतंत्र व्हायच्या आधी जेव्हा महात्मा गांधी आहे ना, महात्मा गांधी जेव्हा एरोडा जेलमध्ये होते ना, ते त्यांच्या बकरीला घेऊन आले होते सोबत. कारण महात्मा गांधी फक्त बकरीचे दूध प्यायचे, त्यामुळे उकत असलं पडलंय ना इथं. त्या रोडला असा एवढा स्मोकी रोड. आता तरी कमी आहे, थोडीशी थंडी वाढलेली आहे, पण स्मोक कमी आहे. पण असं एकदम पहाटेच्या टायमिंग आला ना, 4:30, 5:30च्या टायमिंगला तर खूप थंडी दिसते. रोड एकदम सुना असतो, एकदम सुना. थोडं सकाळ सकाळ फक्त ना ते मॉर्निंग वॉक वाले, जॉगिंग वाले तेच दिसतात. 4च्या नंतर तेच दिसतात फक्त. नाही कसे जागे ते त्यांना कळतच नाही. आमचा झोपायचा टायमिंग असतो, त्यांचा जागायचा टायमिंग. ऐकला गाडीचा आवाज कसला झालाय, खडखड. ते एवढं रस्त्याची एवढी हालत बेकार झाली ना. डॉगेश भाईची गँग इथं पण आहे. डॉगेश भाई एक आतमधून एक बाहेरून भुकायचा ट्राय करतात, पण भुकत नाही. थंडीमुळे त्यांची पण वाचा गेली असेल. टॅक्सीवाले ना असे समजून जातात ना शेजारो, कळत पण नाही. हॉर्न पण घेत नाही रे रात्रीच्या टायमिंगला. जसं यांचं रोड जसं यांनी विकतच घेतलेला असतो रात्रीच्या टायमिंगला, असं फील होते त्यांच्या आजूबाजूला जायचं म्हणलं की. गाडीला पेट्रोल तर टाकलेलं नाही, पण बाय चान्स माझी गाडीत जाईल. पेट्रोल नाही, MTA म्हणजे असं नाही की पेट्रोलच नाही, त्याच्यात पेट्रोल आहे. 1.5-2 लिटर पर्यंत पेट्रोल आहे. हे एनटॉपचा हाच प्रॉब्लेम आहे, 1.5-2 लिटरला आले की पेट्रोल नाही दाखवत. पण जाईल घरापर्यंत जाईल गाडी. बाय द वे, हा जो ब्लॉग मी आता शूट करतोय हा मी एक दिवस आधी शूट केलेला होता, पण त्याच्यामध्ये माझा व्हॉइस काहीच आला नव्हता. त्यामुळे मी तो पूर्ण डिलीट केला. खूप ट्राय केलं, पण नाही व्हॉइस आला माझा. कारण थंडी खूप होती, त्यातल्या त्यात मी मास्क लावलेलं होतं. त्यामुळे त्याच्यात काहीच व्हॉइस नाही आला माझा. मास्कमुळे व्हॉइस नाही आला माझा त्याच्यात. त्यामुळे मी तो पूर्ण डिलीट केला आणि आज नवीन शूट करतो. बाहेर तुम्हाला माझा लुक बघायचा आहे का, कसा लुक आहे माझा, काय लुक केलेला आहे. तर 2च सेकंड मी तुम्हाला लुक दाखवतो माझा. थोडंसं मला ह्या रोडने पुढे जातं. या रोडला खूप असे आदळ पडते, धडधड वाजतं सगळं, धडधड. हा आहे माझा लुक. कसला खतरनाक लुक दिसतोय. असं वाटतंय माझा लुक. पण माहित नाही मला आवाज येत असेल तुम्हाला की नाही, कारण मी मोबाईल लांब धरला आणि त्याचा व्हॉइस येतं की नाही या गाडीच्या आदळापटामुळे. कसं आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, कळसगाव. मस्त वाटतं ना यार. रात्रीच्या टायमिंगला पण त्याच्यावरती लाईटची लावलेली असते, तर लाईट मग असं चमकून येतं. आणि त्यांना बघितलं ना यार, खरं असं वाटतं, अभिमान वाटतो आपल्याला महाराष्ट्रात असल्याचा, महाराष्ट्रात राहण्याचा, महाराष्ट्रात जन्माला आल्याचा. कारण त्यांच्यामुळे तर महाराष्ट्र राहिला आहे. अरे मग गाडीला नवीन मिरर बसवले ते बघा इथं. मिरर एकदम मस्त बसवलेले आहेत, छोट्या साईजचे, एकदम ट्रेंडी आणि थोडेसे मस्त वाटणारे मिरर बसवले. छान दिसतात ते मिरर म्हणून मी लावलेत. कारण पहिलेचे मिरर होते जे गाडी सोबत येतात माझे, इथं लावलेले असतात हे स्क्रूला. ते एकदा गाडी पडली होती त्यामुळे ते फुटले. त्यामुळे मी आता हे वाले मागवलेत पूर्ण 1 वर्षानंतर आणि लावलेत. तर मस्त वाटतात ते मिरर. छोटे साईजचे, मागचं दिसायला थोडस प्रॉब्लेम होतो, पण दिसतं, ऍडजस्ट होतं सगळं. ट्रकच्या मागे लिहिलं आहे लॉंग व्हेकल कीप डिस्टन्स. ट्रक कुठला आहे, NL म्हणजे नागालँड वरून ट्रक इकडे आल्यात राव. किती लांबून लोक कामासाठी, ट्रान्सपोर्टचे काम. हुंडाईचा ट्रक आहे, म्हणजे हुंडाईच्या कार्स असणार याच्या आतमध्ये. बाई काय हुंडाईचा ट्रक आहे. समोर तर लाइटिंग तर बघा ना, पोलला कशा लाइटिंग केलेल्या आहे तिरंग्याच्या, ऑरेंज, व्हाईट अँड ग्रीन. थंडी तर एवढी नाही यार, खरंच मागासपासून मी थंडी बोलतोय, पण खरंच लय थंडी लागते. मस्त फील होते, पण गाडीवरती नकोसं वाटतं थंडीचं. असं वाटतं का अशी थंडी आहे, का जावं, नको थंडी नको. तुम्ही माझा लुक तर बघितला असेल तुम्ही. माझा हुडी घातली, त्याच्यावर कॅप घातली, तरी पण एवढी थंडी लागते. एवढी भयान थंडी आहे. आणि नाकातून पाणी यायला लागलं माझ्या त्या थंडीमुळे. मी बोलतोय ना, तर बोलल्यामुळे थोडस मला गरम फील होतंय आतमध्ये, पण माझ्या नाकातून पाणी येते थंडीमुळे. असं होतं फील एकदम. बघा इथं पालखीचा स्टॅच्यू केलेला आहे. काय मस्त स्टॅच्यू आहे ना पालखीचा स्टॅच्यू आहे. माझ्या घराच्या जवळच आता, कारण पुढनं गेलं ना, राईट साईडला गेलं की माझं घर 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण विषय असा आहे, तो रोड खूप सुनसान आहे, त्यामुळे मला तिथनं जायलाच आवडत नाही.
काही नाहीये तिथं, पूर्ण रोड रिकामे, दोन्ही साईडनी रिकामे ग्राउंड आहे आणि मधनं रोड आहे. थंडी पण जास्त वाटते आणि बरोबर पण वाटत नाही रोडनी ह्या टायमिंगला जायला, त्यामुळे मी जात नाही त्या रोडनी. तर चला मित्रांनो, यार मागच्या ब्लॉग मध्ये जसं तुम्ही सपोर्ट दाखवला, जसं प्रेम दाखवलं, तसं या पण ब्लॉग मध्ये दाखवा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुमचं सबस्क्रिप्शन मला मोटिवेट करतं यार ब्लॉग बनवायला. तर थँक्यू, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.